आज चतुर्थी म्हणून घरात 2 जणांचा उपवास आणि 2 जणांचा उपवास नाही. तर आता ज्यांचा उपवास नाही त्यांच्यासाठी काय बनवायचं असा पडलेला मोठा गहन प्रश्न. कारण की त्यांना जास्त भाज्या खायला आवडत नाही आणि घरामध्ये तशाही काही जास्त भाज्या शिल्लक नव्हत्या. तर म्हटलं चला थालीपीठच बनवायला घेऊयात. पण आता थालीपीठ बनवायचं म्हटलं तर थालीपीठाची भाजणी सुद्धा घरामध्ये नव्हती. मग काय घरामध्ये जेवढी पिठं होती ना ती सगळी पिठं मिक्स केली आणि थालीपीठ बनवायला घेतली. मुळात थालीपीठ बनवायचं म्हटलं की बनवणाऱ्याचं काम सोपंच झालं कारण की भाजी बनवण्याचं टेन्शन नाही आणि खाणारे सुद्धा आहे ना मस्त आवडीने खातील. एका ताटलीमध्ये आहे ना ज्वारीचं, गव्हाचं, नाचणीचं आणि बाजरीचं अशी सगळी आहे ना थोडी थोडी पिठं घेतली. त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकलं. आवडीनुसार आहे ना थोडेसे मीठ मसाले टाकून आहे ना पीठ छान मळून घेतलं. ओल्या फडक्यावरती आहे ना एक एक थालीपीठ छान थापून घेतले आणि तेल लावून आहे ना खरपूस दोन्ही बाजूने मस्त भाजून घेतले. घरामध्ये ज्यांचा उपवास नाहीये ना त्यांना हे थालीपीठ दही किंवा लोणच्या सोबत खायला दिले आणि त्यांना सुद्धा खूप जास्त आवडले. तुम्हाला पण जर रेसिपी आवडली असेल तर या तुम्ही पण खायला. आणि तुम्हाला आपला पूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.